नमस्कार मित्रांनो. आज आपण भेटणार आहोत अशा एका व्यक्तिमत्वाला ज्यांनी प्रशासनात काम करताना समाजाची जवळची नाळ जोडली आणि त्या अनुभवाचं रूपांतर त्यांनी कवितेत, लेखनात व साहित्यामध्ये केले. होय, खरंय. आपण बोलत आहोत डॉक्टर नंदकुमार राऊत यांच्या प्रेरणादायी प्रवासाबद्दल. चला तर पाहूया. अधिकारी ते कवी लेखक अशी त्यांची प्रकाशमान वाटचाल. नमस्कार, आपण पाहता डिजिटल मुंबई वार्ता. मी सहिष्णुता कांबळे. आज आपण भेटत आहोत सन्माननीय आदरणीय नंदकुमार राऊत या सरांना. असं चालतच नाही आणि टार्गेट ठेवायचं. टार्गेट अचीव होतं म्हणजे आपण मी तर नेहमी म्हणतो की समवन इज देअर. कोणतरी बघतो आपल्याकडं, निसर्ग बघेल किंवा देवाच्या माध्यम बघेल की ह्याची मेहनत किती आहे. मी जेव्हा पुस्तक 4 वर्ष माझी गेली लिहायला, शिवाय मी गबाळ आजही एवढं लिहितो. मला फार कॉन्फिडन्स आहे. माझं ते कंजाळचं तर अर्ध्या तासामध्येच सगळं कॉपीच खपून गेल्या. त्याच्यामध्ये अर्ध्या तासातच सगळ्या कॉपी खपल्या. तर मार्क कधी बेअर करत नाही. मी पण बघितलं. आता माझे सर मला सर म्हणतात. ज्यांनी मला वर्गाच्या बाहेर काढलं, ज्यांनी मला म्हणजे की मी 2-2 विषयात नापास होतो, पण मी तर 8वीत ठरवलं होतं ना ते की 10 साल के बाद मिलेंगे. ते नंतर ते 3 इडियटमध्ये डायलॉग आला असं वाटतंय मला तर. सक्सेस के पीछे मत भागो, सक्सेस तुम्हारे पीछे. सही 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 एकदम एकदम लाखातलं बोलला तुम्ही. ते वाक्य आहे ना, ते तसंच आहे ते. नाही, मी पुस्तकं म्हणजे बखर लिहिलेली आहे माझी. ते पुस्तक आहे ना माझं, ते बखर होती. एका ठिकाणीवर डेस्टिनेशनवरती मला ठेवायचं होतं ते. आणि राहिलं तर मी म्हणलंच आता की मी वाचणार होतो. प्रचंड वाचक आहे. 4, 2, 5 रोज सुरुवातीला 20-20 लोकांचे कान दुखायचा माझा. सर, मला अजून एक असा प्रश्न विचारायचा आहे की नशिबावर तुमचा किती विश्वास आहे? की लक फॅक्टर, की माझं लक होतं किंवा माझं नशीब म्हणून मला हे मिळालं? आता माझ्या मिसेसची बदली नाही झाली, 5 लोकांची झाली, 6 लोकांपैकी. मी मस्त हसत होतो एकदम. अरे बास, मैदानावर जायला नशीब असं काही नसतं, लक नसतं, स्टार बीर काही नाही. तुम्ही मेहनत करायची, योग्य टार्गेट ठेवायचं आणि रात्र जिद्द चिकाटी मेहनत या गोष्टी ठेवायचा. या गोष्टी असल्याशिवाय होतच नाही. डिक्शनरी पाठ करणारा माणूस आहे मी, ॲव्हरेज स्टुडंट. डिक्शनरी पाठ करतो तुम्ही जेव्हाला. ते काही लोक मला तसेच म्हणायचे. आता माझ्या मिसेसच्या वेळेला पण खूप लोक म्हणायचे की अरे असं होतं का, असं असतंच का. पण माझी मुलगी झाल्यानंतर माझी मिसेस झालीच ना. टार्गेट ठेवायचं. 100% होतं. माझा इतका कॉन्फिडन्स आहे त्या गोष्टीवरती की बघा, मी दवशाच्या बाबतीत झालं, कंजाच्या बाबतीत पण झालं, माझ्या पत्नीच्या बाबतीत झालं. माझं मिसेस म्हणजे टार्गेट असेल ना तर मला काही प्रॉब्लेम नाही. फक्त योग्य दिशा पाहिजे. म्हणजे नशिबापेक्षा कर्मावर बिलीव्ह करता आपण? नशीब ते नशीब म्हणजे काय काही नसतं होते. म्हणतात ना, माझं नशीब होतं, मला मिळालं. पण तुमच्याशी बोलून नाही. आता इतक्या वेळ आपण जे संभाषण करतोय त्याच्यामध्ये आम्हाला असं प्रकर्षणात निदर्शनात आलं तुम्ही एकदम की बोलला मॅडम. नशिबापेक्षा सर कर्मावर विश्वास जास्त ठेवा. मान्य. तुम्ही जशी कर्म कराल तसं तुम्हाला फळ मिळतं. मॅडम, 100% कर्म केलं ना तर तुम्हाला 50% तर मिळतं. नशीब म्हणजे या शब्दाचा मला अर्थच नाही कळाला अजून. आपलं नुसतं बोलबच्चे नाही, काहीतरी बोलायचं म्हणून. नशीब म्हणजे काय, काहीच नसतं. अरे तुमचा हात चालले पाहिजे, पाय चालले पाहिजे, डोळे चालले पाहिजे, तेव्हा तुमचं काम होईल ना. आणि तेव्हा तुमचं जेव्हा काम होईल तेव्हा तुमचं प्रोसेस होईल ते सगळं. तर नशीब म्हणजे काय, ती वर्ण सांगते का तू आता बस तुझं असंच काहीच आहे. झिरो नशीब बिशीब काहीच नाही. इवन मी तर म्हणतो ना, ठीक आहे, निसर्गाच्या आपल्याला जन्म मिळाला, आईवडिलांची तर ठीक आहे, श्रद्धा आहे किंवा सगळ्या गोष्टी आहेत त्या. पण नशीब बिलकुल नसतं. मैदानामध्ये तुम्हाला उतरायचं आहे, त्यात तुम्ही हरला तरी चालतं आणि काहीच नाही. आता कुठंतरी एक वाक्य पण ऐकलं आहे, ते मिळाला तर काही वेळेला काय म्हणतात, मिळालं तर मोती नाहीतर माती. पण मातीला तर किती महत्त्व आहे, मोत्यापेक्षा मातीला महत्त्व आहे. असा एक माझा विषय आहे. चळवळीत काम करतोय. साहित्य, लेखन, वाचन ह्या सगळ्या परंपरेत मी अलीकडे 2 वर्षाच्या कालावधीमधून साहित्य हे सोडून थोडं राजकीय प्रवाहात काम करत असताना पण आपल्यामध्ये कधी राजकारण मला वाटलं नाही. साहित्य जगण्यासाठी मी सातत्यानं आपल्याकडे येतो. आज मला ह्या सगळ्या माझ्या एक 3 वर्षाच्या टप्प्यामध्ये मला आनंद होतोय की मला इतका आनंद होतोय की मी जे जगतोय, साहित्य जगतोय, वाचन जगतोय, की वाचन चळवळ जगली पाहिजे. मग माझा प्रवास प्रचंड मोठा. दलित चळवळ असेल, इथली कम्युनिस्ट चळवळ असेल, इथली अगदी म्हणजे अभ्यासक, माओवादी असतील की कुठलाही हा अभ्यासक, ह्या सगळ्या आयडियॉलॉजीचा अभ्यास करत असताना खऱ्या अर्थानं साहित्याचा अभ्यास अत्यंत मोठा असतो आणि साहित्यिकाचे संवाद अत्यंत हा महत्त्वाचा असतो. आज मला आनंद वाटतोय की आदरणीय सहिष्णुताताई कांबळे या मुंबई वार्ताच्या आज या डिजिटल ह्या ज्या संचालिका आहेत किंवा ह्या ज्या
जर्नलिस्ट आहेत, मला आनंद वाटते की माझ्या इतक्या कालावधीनंतर तुमची मुलाखत घेताना मला त्याच्यामध्ये शेअर करता आलं. म्हणून मला निश्चितपणे या राज्यामध्ये काम करत असताना पुन्हा एकदा हे सगळं राजकारण सोडून देऊन पुन्हा एकदा या चांगल्या अशा माणसाला पुन्हा पुन्हा भेटावं आणि पत्रकारितेमध्ये काम करत असताना खऱ्या अर्थानं तुमच्यासारख्या माणसाला, म्हणजे आज किती जरी आपण इंटरनेट चॅटिंग ह्या दुनियेमध्ये आज तुमचं खऱ्या अर्थानं दोषाळ असेल, कंजाळ असेल, या मुलाखतीमधून निश्चितपने हे साहित्य पुन्हा एकदा निश्चितपणे प्रचंड मोठ्या पद्धतीनं वाचक वर्ग पुन्हा वाचायला सुरुवात करेल. आणि नक्कीच आणि ते दोषाळ वाचत असताना मान देशामधली मग खाद्यसंस्कृती असेल, मान देशातली आदान प्रदानाची व्यवस्था असेल, मान देशातला रिस्पेक्ट असेल किंवा मान देशातली माया ममता, ह्या सगळ्या गोष्टींची सहिष्णुता, महत्वाची ज्या सहिष्णुता ताईचं मला आनंदानं असं वाटतं की सहिष्णुता कांबळे आणि अभिमानाने सहिष्णुतेचं नाव त्यांनी सहिष्णुता माधव विश्वांबर असं केलं असतं, पण त्यांनी न करता सहिष्णुता कांबळे ही भूमिका आणि त्या विचाराशी आपला धागा. मग बरोबर. बाबासाहेबांचा विचार, स्त्रीवादी विचार, बाबासाहेबांचा विचार, स्वावलंबनाचा विचार, बाबासाहेबांचा विचार, इथल्या व्यवस्थेतला विचार, हा सगळा तुमच्या साहित्यातून आपोआप आलेला आहे. म्हणून मला मुलाखतीचा शेवट करताना आनंद वाटतोय की आज या अव्वल सचिव पदावर असलेल्या नंदकुमार राऊत साहेबांना अव्वल दर्जाच्या, म्हणजे जे अव्वल सचिव आहेत त्यांना अव्वल दर्जाच्या या ठिकाणी संवेदना, भावना आणि माणसाच्या तळमळीच्या वेदना या ठिकाणी प्रतीत झाल्या. म्हणून मुंबई वार्तातून मला तमाम राज्यातल्या वाचक वर्गांना सांगायचे की दोषाळ असेल, कंजाळ असेल, येणारा त्यांचं साहित्य असेल, निश्चितपणे नंदकुमार राऊताच्या साहित्यामध्ये म्हणजे अनेक अधिकारी वगैरे या ठिकाणी साहित्य येते, आत्मकथन येतात, लिहून घेतले जातात, परंतु या ठिकाणा शब्दसाठा आणि वाचनातून लिखाण करून घेतलेला, पैसे देऊन लिखाण केलेला साहित्यिक नसून खऱ्या अर्थानं मूर्तिवंत जिवंत जातीचा, मातीचा, त्या मातीच्या कणाचा तयार झालेला नंदकुमार राऊत अव्वल सचिव नसून हा अव्वल साहित्यिक आहे, असं मी आमच्या या मुंबई वार्ताच्या वतीनं तमाम प्रेक्षक वर्गांना या ठिकाणी जाहीर करतो. आणि सगळ्यांनी दौशाड आणि कंजाळ त्याचं साहित्य वाचावं. आणि पुन्हा एकदा मी आमच्या सहिष्णुताई कांबळे यांचं या ठिकाणी सगळ्या विषयाला फक्त साहित्याचा, पण त्या ठिकाणी इथला स्त्रीवाद असेल, सामान्य माणसाचं जगणं असेल, मोडलेलं जे स्त्रीचं जे काही अर्थार्जनाचा विषय तिला सक्षम कसं करतात, या सर्वांगीण व्यापक पद्धतीने या ठिकाणी एक चर्चा झाली. त्यामुळे तमाम प्रेक्षकांना पुन्हा एकदा त्यांचं साहित्य वाचावं आणि त्यांना समजून घ्यावं अशी विनंती करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. नमस्कार.